तालुका सगळे कीर्तनकार उपस्थित आहेत. त्यांच्यातर्फे चाळीस नाव घेत होता एका सर्वांनी हरिभक्त परायणाचे संजय महाराज पाटणकर पाटणचे कीर्तनकार, जयेश महाराज आहेत, बाबा महाराज आहेत, सागर महाराज सवारी उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, मृदंगाचार्य अधिक कीर्तनकार सचिन महाराज उमरगावकर आहेत. मीना घेतल्यावर धाम फुटलाय मला आणि साधी व्यक्ती नाही आता मला काय माहिती काय करणार प्रेम आहे किती वर्षाचं प्रेम आहे काय सांगावं आता मी काय इकडे बोलणार आहे. भजन मंडळ आपले हरिभक्त परायणाचे संग्राम महाराज वर्धापुरा तुकाराम महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, गायनाचार्य उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. हरिभक्त परायणाचे गायनाचार्य रामदेवजी बाबा आणि विठ्ठल महाराज आहेत मोत्रेवाडी. ही बाबांची कृपा संजय महाराज मोठाले बाबांची कृपा आहे. काय सांगावं एवढी मोठी तपश्चर्या लोठाले बाबांनी वाल्मिक खोऱ्या करता केली ना. काय सांगू आता संतांचे मध निरंतर आज भेगेवाडी विभागामध्ये जर उपकार फार मोठे कृतीने असतील ना, आईपेक्षा ही उपकार कोणाचे असतील ना तर संतांचे उपकार आहे. आईपेक्षा उपकार आहे. आपल्या जीवाला भक्तीच्या मार्गावर आणणारे आज तागाय कोणीही लोटांगणे महाराजांच्या पाठीमागे तयार झाला नाही आणि होणारही नाही. का सांगतो लोटांगणे महाराजांची तपश्चर्या आहे ना, महाराज अशा कोणत्याच वाक्याने तपश्चर्या केलेली नाही. एकांतवासामध्ये बसणं सोपं आहे, सोपं आहे. रामकृष्ण हरी तप करणं सोपं आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा सोपी तपश्चर्या आहे. देहाचा त्याग करणारे असे महाराजात कुठे लोक ते तयार झाले. देहाचा त्याग करणारे, देहाची स्वार्थ निघाली तरी मागे फिरणे नाही बरं का, होणार नाही. आता लोटाकडे राहतो की आणि लोटाकडे आरती करून करू त्याग आहे का, त्याग आहे का, मग मानले का धार काढली का, भात काढलं का मोठी भरली का, परवान झालं का, हा विषय आहे, हा विषय आहे. पण संत लोठांनी बाबांचा विषय विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता बाबा. विषय फक्त परमार्थ असावा. विषय विषय काय असावा, परमार्थ. ज्या कामाकरता आपण निघालोय ना तेच काम करणं हा वारकऱ्याचा धर्म आहे. धर्माचे धर्म काय वारकऱ्याचा आहे, भगवान परमात्म्याची भक्ती करणं हा धर्म आहे. पण कलियुगामध्ये वारकरी सुद्धा कमी नाही. कपची का
आणि जनावराला बरं वाटत असेल तो आलोच कातड्याला हात घालतो आणि बरोबर कपची काढतो आणि कपची निघाली रक्त बाहेर आलं की जनावर शिकूट कावळा परत तिथं फिरकत अशी काय माणसं कलियुगात आहे. कलियुगात आहे बरं कपची काढायची गाडी टाकायची उठून निघताय पेटलेलं बघायचं अशी समाजामध्ये त्यांच्या पासून वारकऱ्यानं दूर राहावं. बरोबर ना आपण लांब राहिलं सांगतो ना मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. दुर्योधन आणि धर्मराजा एकाच कुटुंबातले होते. अर्जुन एकाच कुटुंबातले होते. बरोबर का? दुर्योधन देवाच्या संगतीत होता. दुर्योधन संगतीत देवाचे असताना कुठं बसायचं हे दुर्योधनाला कळलं का हो? सागर महाराज आपले काय फजित आहे? अहो तो दुर्योधन आहे, देवाच्या संगतीतला आहे, देवाच्या कुटुंबातला आहे, देवाच्या भावकीतला आहे. मग दुर्योधनाला कुठं बसायचं कळलं नाही आणि बसायचं न कळल्या कारणामुळे दुर्योधनाची फजिती झाली. मग तुम्हा आम्हाला सुद्धा कळावं कळण्याचं ज्ञान आहे, कळण्याचं ज्ञान आहे, बुद्धी आहे, कुठं बसावं हे कळावं. कोणाचे विचार गोड आहे, कोणाचे कुचके विचार आहेत हे कळतं कोणाला? आपल्याला. मग कुचक्या विचाराच्या शेजारी बसल्यानंतर आपल्यावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संगतीचा लाभ आहे. संगतीचा काय आहे? लाभ आहे. संगत कुणाची करावी हे मुळात मनुष्याने हाला कळावं. कुचक्याची संगत करणं फार धोक्याचे आहे. त्याचं फळ निश्चित भोगायला लागतो. म्हणून संगत का प्रमाणे तुका करायचे संत संगतीचे. संत संगत जर लाभली ना तर त्याचं सुखही वर्णन करता येणार नाही. एवढं सुख प्राप्त होतं. संत संगतीचे काय सांगू आपण पालिके नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. बाबा लोकांनी बाबांनी जो परमार्थ केला ना म्हणजे मला लोकांनी बाबांनी जो परमार्थ केला ना तो परमार्थ निस्वार्थपणे केला. निस्वार्थपणे मी सतत सांगत असतो माझ्या गुणांचं वर्णन करणं मला अधिकार आहे आणि आहे म्हणून बोलतोय. कोणत्याही फलाची अपेक्षा आरण केली नाही आणि परमार्थ आपल्या घराच्या काट्याप्रमाणे कलियुगातला आत्ताचा. पण लोकांनी महाराजांनी घराच्या काठावर परमार्थ केला नाही. प्रमाण आहे तीन रजनी
महाराजांचा आवाज होता अखंड करी अखंड करुणे म्हणून संतांची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहते पण लोठांनी महाराजांची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार हो म्हणून प्रमाण उभारीला ध्वज ऐशी चराचर जगाच्या पाठीवर संतांची कीर्ती आहे की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर राहते आपली कीर्ती कुठपर्यंत उत्तर कार्यापर्यंत कुठपर्यंत जरी सात्विक पोरगा असला तरी आपलं श्राद्ध माग घालील का नाही घालील हे सांगता येणार नाही कीर्ती चराचर राहिली पाहिजे मग गुरुच्या मुखात शब्द आहे देहाची राख होता कामाची नाही देहाची राख होता कामाची नाही देहाची माती होता कामाची नाही देहाची विभूती झाली पाहिजे देहाची काय झाली पाहिजे विभूती झाली पाहिजे आपल्या देहाची राख आणि माती होत्या आणि संतांच्या देहाची विभूती होत्या का नाव अजमर आहे नाव अजमर आहे संतांचं म्हणून प्रत्येक बघा लोटांनी बाबांच्या नामामध्ये सामर्थ्य आहे राम आहे नावात काय आहे काय राम राहिला पण राम हे नाव आहे ना हे भगवान परमात्म्याचं आहे तुकोबरायांच्या नामामध्ये राम आहे तुकाराम तुकाराम नाम घेता काय सांगावं बाबा नावाची इतकी ताकद आहे ना किती शरीरामध्ये चरित्रामध्ये ताकद आहे नामात ताकद आहे आपल्या नाव आहे गंगाधर आणि वर सनातनी आंबेडकर नावात सामर्थ्य नावासारखं लक्षण असावं कुणाला माऊली संज्ञा देऊन बाबा चालवत नाही माऊली सारखं लक्षण असावं तर माऊली म्हणाली नंतर माऊली म्हणण्यात अर्थ कुणालाही संज्ञा देऊन चालवत नाही माऊली सारखं त्यासाठी बाजारामध्ये जगामध्ये फिरत असताना आपलं आचरण चांगलं पाहिजे जगाच्या बाजारामध्ये फिरत असताना आचरणावर महत्व दिलं पाहिजे ज्याचं आचरण चांगलं आहे आता का मी बोलतोय जगाला आपण ओळखत नाही जग आपल्याला ओळखते जग आपल्याला ओळखतंय आपण बाजारामध्ये जर आपलं आचरण चांगलं असलं ना तर कुणीही बोट दाखवणार आचरणाची गरज आहे आचार विचार आणि उच्चार ह्या तिन्ही गोष्टी संप्रदायाला महत्व देणार आहे संप्रदायाला महत्व म्हणून आचार चांगला पाहिजे विचार चांगलं पाहिजे आणि आचरण चांगलं पाहिजे हे लोकांनी महाराजांचं गुण आहे महाराजांचं आचरणही चांगलं विचारही चांगली कोणालाही पायापासून बोलवलं नाही सकळाचे येथे आहे अधिकार आणि कोणी उद्धार यार यार लहान थोर
याती भलती म्हणून फार मोठं चरित्र आहे. पूर्ण कीर्तन करू शकतो मी महाराजांच्या चरित्रावर. पण कुठोबरायचं आढळून घेतलेलं आहे. बोलत त्याच्या बोलत कारण वेळेचं बंधन आहे.